पर्यावरण अध्ययन BVAE 181 म्हणजेच पर्यावरण अभ्यासावरील क्षमतावर्धिक अनिवार्य अभ्यासक्रमाच्या या माझ्या 11व्या व्याख्यानामध्ये सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. AECC यामध्ये आपण परिसंस्थेचे कार्य, यामध्ये कार्बन चक्र, जागतिक कार्बन चक्र आणि नायट्रोजन चक्र या 3 गोष्टीवरती आपण आजच्या व्याख्यानामध्ये माहिती घेणार आहोत. माझ्या मागच्या लेक्चरमध्ये आपण व्याख्यानामध्ये जलचक्र विषय आपण पाहिलेलं होतं. जलचक्रामध्ये आपण महासागरापासून सुरुवात केली. महासागरातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बाष्प निर्मिती होते. हे बाष्प तयार झाल्यानंतर योग्य परिस्थिती मिळाल्यानंतर त्याचं पाऊस किंवा बर्फ या स्वरूपामध्ये ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती परत येतं. पाण्यापासून बाष्प, बाष्पापासून परत पाणी, ते पाणी जल नदी, नाले, ओढे, तळी यांच्यामधून परत समुद्रात येतं. समुद्रापासून परत समुद्रामधील पाण्याचं परत प्रेसिपिटेशन म्हणजेच पाऊस आणि हे सोपं चक्र समजायला पहिलं चक्र आपण पाहिलं निसर्गामधलं, याला जलचक्र. साधा कोळसा जो आहे तो वृक्ष असेल, त्याची फांदी असेल किंवा खोड असेल, त्याचं जर आपण ज्वलन केलं ठराविक पद्धतीनं तर आपल्याला कोळसा सुद्धा मिळतो. त्याला आपण लोणारी कोळसा असं म्हणतो. दुसऱ्या प्रकारचा एक कोळसा आहे म्हणजे कार्बन आहे, तो म्हणजे दगडी कोळसा. दगडी कोळसा म्हणजे भूगर्भातून जे पूर्वी घडामोडी झालेल्या आहेत त्यातून हा दगडी कोळसा तयार होतो. या दगडी कोळशाचा वापर विशेष म्हणजे आगगाड्या, पूर्वीची जी आपल्याला दगडी कोळसा आणि स्टीम या स्वरूपामध्ये आपण जी वाहतूक रेल्वेची पाहिलेली आहे त्याच्यामध्ये हा दगडी कोळसा वापरलेला असतो. नंतर ग्राफाईट आणि नंतर हिरा हे कार्बनचेच प्रकार आहेत. आता जरी आपण हे पाहिलं तरी आपल्या सराउंडिंगचा हा किरकोळ घटक आहे. आता आपल्याला चांगलं माहित आहे की कोळसा आणि तेलापासून अगदी DNA डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड की जे अनुवांशिक माहिती ज्याच्याशी निगडीत असते अशा स्वरूपाचं संयुग जे आहे त्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं. C या इंग्रजी अक्षरानं कार्बन हा आपण दर्शवतो. आता जिथं जिथं ज्या ज्या रासायनिक संज्ञेमध्ये C आहे तिथं कार्बन आहे थोडक्यात. आता ते कार्बन असं मोकळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत नाही, पण आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की कार्बन शिवाय जीवन अस्तित्वात असू शकत नाही. कारण त्याचं असं आहे की कर्बोदक ज्याला आपण म्हणतो, कार्बोहायड्रेट्स हे सेंद्रिय पदार्थ आहेत. सेंद्रिय पदार्थ आपण कशाला म्हणतो, आपण मागे पाहिलेलं आहे. CH आणि O कार्बन
हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर आपण एखाद्या रासायनिक संज्ञेमध्ये पाहिला तर त्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो. कार्बोहायड्रेट्स जे आहेत, आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला शर्करा C6H12O6 हे साखरेचं सूत्र आहे, तर ते सुद्धा आपण कर्बोदकामध्ये सामील करू शकतो. तर कार्बन शिवाय जीवन अस्तित्वात असू शकत नाही. त्याचं कारणच हे आहे, सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये C हा घटक आहे, कार्बन हा घटक आहे. अजैविक सुद्धा कार्बन आहे. अजैविक म्हणजे ज्याला आपण CO2 म्हणतो, कार्बन डायऑक्साईड, हा वायू स्वरूपात असतो आणि पाणी वापरणाऱ्या वनस्पतीद्वारे प्रकाश संश्लेषण आणि सौर ऊर्जेची उपस्थिती आणि या प्रक्रियेत वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात. फोटोसिंथेसिसद्वारे स्वतःचं अन्न निर्माण करण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा जो आहे तो वापरला जातो आणि त्या बदल्यात वातावरणामध्ये ऑक्सिजन सोडला जातो. आता कार्बन हा सर्व सजीवांचा एक बिल्डिंग ब्लॉक आहे. बिल्डिंग ब्लॉक म्हणजे सर्व प्राण्यामध्ये जो प्रथिनांचा एक घटक आहे. प्रथिन म्हणजे प्रोटीन ज्याला आपण म्हणतो, प्रोटीनमध्ये सुद्धा कार्बन आहे. नंतर लिपिड्स म्हणजे उच्च प्रतीचे प्रथिन असं आपण म्हणूया. हे कॉम्प्लेक्स अशा स्वरूपाचं म्हणजे ज्याला आपण क्लिष्ट असे ज्यांचं स्ट्रक्चर असतं. कार्बन चक्रातील कार्बन एकतर ऑर्गॅनिक असू शकतो, म्हणजे CH आणि Oच्या बरोबर असू शकतो, किंवा अजैविक सुद्धा असू शकतो, म्हणजे CO2च्या सारखा सुद्धा असू शकतो. बहुसंख्य अजैविक कार्बन डायऑक्साईड म्हणून उपलब्ध असतो किंवा अस्तित्व असतं त्याचं, इनऑर्गॅनिक म्हणून. इनऑर्गॅनिक म्हणजे त्याला आपण ऑर्गॅनिक नाही, त्याला आपण इनऑर्गॅनिक म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये CH आणि O नाही, जी संयुग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मुख्य भाग जो आहे तो CO2चा आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बोनेट, हायड्रोजन कार्बोनेट, सेंद्रिय पदार्थामध्ये सुद्धा कार्बन आढळतो. परिसंस्थेच्या अजैविक व जैविक दोन्ही भागामध्ये संयुगे समाविष्ट आहेत. जिवंत किंवा मृत प्राणी जर आपण घेतला, नंतर जीवाश्म इंधन म्हणजे कोळसा किंवा क्रूड ऑइल याच्यामध्ये सुद्धा C असतो. आता लहान प्रमाणामध्ये असतो. आता या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला, पाण्यात विरघळलेले किंवा पाण्यात विखुरलेले खडक सेंद्रिय आणि अजैविक रूपामध्ये कार्बनचा सतत द्विमार्गी म्हणजे कार्बन घेणं आणि कार्बन देणं बाहेर वातावरणामध्ये, या दोन्ही गोष्टींचा प्रवास सुरू असतो, ज्याद्वारे एकीकडे वातावरण आणि ज्यामध्ये आपण ज्याद्वारे एकीकडे वातावरण आणि जीवामध्ये दुसरीकडे वातावरण आणि समुद्रामध्ये कार्बन डायऑक्साईडची सतत देवाणघेवाण होतात. समुद्रामधला कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो आणि तो इतर म्हणजे वनस्पती घेतात, वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात आणि तो कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. कार्बन चक्र कार्बन डायऑक्साईड वायूवर आधारित आहे. स्थलीय परिसंस्थामध्ये जर आपण विचार केला, म्हणजे किंवा पृष्ठीय परिसंस्थामध्ये म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या परिसंस्थामध्ये वातावरणातून CO2 काढून टाकला जातो, म्हणजे वनस्पती घेतात. जलीय परिसंस्थेमध्ये CO2 पाण्यातून काढून टाकला जातो, म्हणजे खडक किंवा बाकीच्या याच्यामध्ये तो मिसळला जातो म्हणून, किंवा शोषण केला जातो. महासागरामध्ये सुमारे 50 पट जास्त CO2 असतो. महासागर हे जर आपण ठिकाण लक्षात घेतलं, समुद्रामध्ये CO2चं प्रमाण हे 50 पट जास्त असतं वातावरणापेक्षा, आणि ते प्रमुख कार्बन साठवण सिंक म्हणून काम करतात. आणि समुद्र जे आहे ते कार्बन साठवण सिंक म्हणून तयार करतात. आता जे इंधन आपण म्हणतो, जैव किंवा
ज्याला आपण फॉसिल फ्युएल म्हणतो. फॉसिल फ्युएल म्हणजे जे आपण अ, नेहमीच्या वापरामध्ये दगडी कोळसा किंवा तर ह्या कार्बन डायऑक्साईड मधूनच त्याच्यावरती प्रक्रिया होऊन ते कार्बन साठवण सिंक म्हणून समुद्राकडे पाहिलं जातं. तर आणि त्यामुळे जागतिक कार्बन चक्रात महत्त्वपूर्ण भूमिका या कार्बनची आहे. प्रकाश संश्लेषणाच्या वेळी सागरी प्रजाती काही कार्बन डायऑक्साईड काढून टाकतात, म्हणजे ॲब्सॉर्ब करतात, म्हणजे शोषण करतात. आता काही सागरी प्रजाती म्हणतो. सागरी प्रजातीमध्ये यामध्ये वनस्पती येतात, शेवाळं येतात, हिरव्या रंगाची, निळ्या रंगाची. तर कार्बन डायऑक्साईड ते ॲब्सॉर्ब करतात किंवा शोषण करतात. त्यांच्यापासून थेट वातावरणात अन्न साखळीतील विविध पोषक स्तरावर श्वासोच्छवासाच्या क्रियेद्वारे किंवा जीवाणू, बुरशी व इतर सूक्ष्मजीवाकडे जातो. जे ते मरतात तेव्हा उत्सर्जक कचरा जो असतो आणि जीवाचे शरीर जे असते त्याचे विघटन करून परत कार्बन पृष्ठभागावरती येतो किंवा वातावरणात येतो आपण म्हणतो. परत तो पृथ्वी पृष्ठभागावरती येतो. तर प्रकाश संश्लेषी ग्रहण असूनही कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन चक्र वातावरणातील CO2 पातळी 0.032% नियंत्रित करतात. सामान्य परिस्थितीत कार्बन जितक्या वेगाने काढला जातो तितक्याच वेगाने तो वातावरणात परत येतो. कार्बन चक्र सुनिश्चित करते की CO2 जो आहे वातावरणात त्याचं प्रमाण जे आहे त्याची पातळी जी आहे ती एक्सेप्टेबल नॉर्म्समध्ये किंवा स्वीकारार्ह पातळीवरती आहे. यामुळे जीवन अस्तित्वात राहण्यासाठी तापमान नियंत्रित होतं. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा अशा स्वरूपाचा आहे, तापमान नियंत्रित करण्यासाठी सुद्धा. कारण पृथ्वीकडे येणारे जे सूर्यकिरण आहेत ते उष्णताही देतात आणि सूर्यप्रकाशही देतात. तर त्यामुळं जर आपण पाहिलं तर कार्बन डायऑक्साईड हा तापमान नियंत्रित करू शकतो काही प्रमाणामध्ये. जर कार्बन चक्र खूप जास्त कार्बन काढून टाकते तर वातावरण थंड होईल, म्हणजे वातावरणाचं तापमान कमी होईल. आणि जर वातावरणात जास्त कार्बन सोडला तर वातावरण उबदार होईल. अशा स्वरूपाचं कार्बनचं महत्त्व आहे. आता आपण पाहूया, तर हा जो कार्बन आपण पाहिला, हे पहा वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वनस्पतींनी घेतला, शोषला, प्रकाश संश्लेषण क्रिया करून क्लोरोफिलच्या मदतीनं स्वतःचं अन्न तयार केलं. ते CHOच्या स्वरूपामध्ये असेल, म्हणजे कार्बनिक संयुगाच्या स्वरूपामध्ये असेल. ते इतर प्राण्यांनी खाल्लं, इतर प्राण्यांचं त्याच्यावरती पोषण झालं. नंतर ते पोषण म्हणजे पोषक द्रव्य त्यांना मिळाल्यानंतर ते जगले म्हणूया किंवा त्यांना आयुष्य मिळालं किंवा त्यांना ज्याला आपण लाईफ चेन आहे ती सस्टेन करण्याकरता मदत झाल्यानंतर ते जे प्राणी आहेत त्यांना मर्यादित आयुष्य आहे. ते प्राणी परत मृत पावल्यानंतर त्यांच्या ज्या पेशी आहेत त्यांचं जे शेवटचे जो हे आहे त्याच्यावरती बुरशी आणि तत्सम सूक्ष्मजीव हे नंतर त्याचं कार्बनमध्येच रूपांतर करतात आणि तो कार्बन परत आपल्याला उपलब्ध आहे वेगवेगळ्या स्वरूपात. आपण आता पाहिलं की कार्बन वेगवेगळ्या संयुगामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या समुद्रात आहे, खडकामध्ये आहे, नंतर वातावरणात आहे, नंतर तो वेगवेगळ्या सजीवामध्ये जातो. अशा स्वरूपाचं हे कार्बन चक्र आहे. तर जागतिक कार्बन चक्राविषयी आपल्याला बोलायचं आहे. तर जागतिक कार्बन चक्र म्हणजे साधारणपणे आपण दीर्घकालीन कार्बन चक्राचा विचार करतो. तर कार्बन हे दीर्घकालीन चक्र म्हणजे काय आहे? म्हणजे कार्बन बऱ्याच ठिकाणी जो
असा गुंतून राहणार आहे किंवा ट्रॅप्ड अवस्थेमध्ये राहणार आहे. तो कशामुळं आणि काय, म्हणजे जागतिक कार्बन चक्र म्हणजे काय, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर यामध्ये कार्बन पदार्थाच्या, सेंद्रिय पदार्थाच्या बॉक्स किंवा आणि म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणजे जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजननी बनलेले आहेत त्यामध्ये आहे. नंतर नापीक, ओसाड, खडकाळ थरामध्ये किंवा जे जी कार्बोनेट्स आहेत, कार्बोनेट्स म्हणजे CO3 ह्या संयुगानं त्यांना आपण नाव देतो. तर त्यामध्ये तो कार्बन साठवला जातो. जर समजा आपण चुनखडी घेतली तर आपण त्याचा फॉर्म्युला जो आहे तो CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजेच आपण त्याला पांढरट असा दगडासारखा त्याचं स्वरूप असतं. तो कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये हा कार्बन साठवला जातो. आता उदाहरणार्थ आपण जर घेतलं, समुद्री शंख असतात, नंतर न विरघळणारे कॅल्शियम कार्बोनेट असतात, नंतर जलचर प्रणालीच्या तळाशी कॅल्शियम कार्बोनेट मध्ये असतो. कॅल्शियम हा वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर शंख शिंपले यांच्या स्वरूपामध्ये असतो. हा गाळ शेवटी कार्बन, शेवटी चुनखडी आणि डोलोमाइट म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेटचं एक संयुग आहे. CaMgCO3 ट्वाईस असा त्याचा रासायनिक संज्ञा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गाळाच्या खडकामध्ये बदलतात. हे सगळं जी कार्बोनेट्स आहेत ती गाळाचे खडक बनतात नंतर. आता खोल समुद्रात असा कार्बन लाखो वर्षे पुरला जाऊ शकतो. हा लाखो वर्षे तिथं तळाशी राहणार आहे, त्याच्यात काय बदल होणार नाही. जोपर्यंत भूगर्भीय हालचाली या खडकांना समुद्र सपाटीच्या वर उचलत नाही तोपर्यंत भूगर्भीय हालचाली म्हणजे एखादा भूकंप होईल, एखादा ज्वालामुखी होईल, तोपर्यंत ते समुद्राच्या तळाशीच राहणार आहे, जे लाखो वर्षे तो राहू शकतो. तर त्यांचे कार्बन डायऑक्साईड, कार्बोनेट्स व बायकार्बोनेट्स प्रवाह नद्यामध्ये ज्यावेळी ते वर येतात त्यावेळी ते नद्यामध्ये सोडतात आणि कठीण पाणी सहसा काही काळ जर आपण पाहिलं, कठीण पाणी सहसा काही काळ चुनखडीमधून वाहते, त्याच्यामधून कार्बोनेट्स उचलते. पाण्यामध्ये कार्बोनेट्स येतात की ज्या पाण्यामध्ये आपण जास्त काळ उकळलं, केटल्समध्ये फर म्हणून एक थर साठतो, तो जो आहे तो कार्बोनेट्सचाच असतो. कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यासारख्या जीवाश्म जे इंधन आहेत देखील कार्बन चक्राचा भाग आहे. अनेक वर्षानंतर त्यांची कार्बन संयुगे जी आहेत ती कार्बन संयुगे परत आपल्याला वातावरणामध्ये म्हणजे सोडलेले दिसतात. हे जीवाश्म इंधन म्हणजे ज्याला आपण पेट्रोलियम म्हणतो किंवा बाकीच्या ज्याला आपण जे केरोसिन म्हणतो किंवा अशा स्वरूपाची जी पदार्थ आहेत, तर ती कार्बन संयुगच आहे. जीवाश्म इंधन हे कार्बन संयुगच आहे, सेंद्रिय संयुग आहे, जे विघटन होण्यापूर्वी आपण जे पुरले गेले आणि नंतर वेळ व भूगर्भीय प्रक्रियेद्वारे घन किंवा द्रव हायड्रोकार्बन इंधनामध्ये रूपांतरित झालेले आहे. वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया होऊन हे इंधन तयार झालेलं आहे, ज्याला आपण नैसर्गिक वायू किंवा ज्याला आपण पेट्रोलियम म्हणतोय किंवा ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतोय, हे अशा प्रक्रियामधून तयार झालेलं आहे आणि याचे साठे मर्यादित आहे ते वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये जीवाश्म जे आहेत म्हणजे दगडी कोळसा आणि नैसर्गिक वायू, आणखी
म्हणजे ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, म्हणजेच ज्याच्यापासून पेट्रोलियमचे पदार्थ बनतात त्यातला मूळ पदार्थ हा. तर त्यामध्ये हा कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बनचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. जेव्हा जीवाश्म जाळले जाते, म्हणजे पेट्रोल असो किंवा डिझेल असो किंवा कोळसा असो, दगडी कोळसा, ज्या वेळेला जीवाश्म इंधन जळते तेव्हा त्यात साठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणून परत वातावरणामध्ये सोडला जातो. आणि सध्याच्या जागतिक चक्रात वातावरणात CO2 ची एकाग्रता दर्शवली जाते. परिणामी हवामान बदलाची घटना सध्या जगासमोर पर्यावरण समस्येची अग्रस्थानी आहे. तर एक आपण हवेविषयी पाहू. आपण नायट्रोजन सायकलकडे वळणार आहोत. नायट्रोजनचं हवेमधील प्रमाण, ऑक्सिजनचं हवेमधील प्रमाण आपल्याला माहीत पाहिजे म्हणून आपण हा तक्ता पाहतोय. हवा आणि त्याचे वेगवेगळे घटक याचा आपण विचार करणार आहोत. अर्थ म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या संदर्भानं, म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण किती आहे हे आपण इथं पाहतोय. तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सर्वाधिक मोठं प्रमाण जे आहे ते नायट्रोजनचं आहे. नायट्रोजनचं रासायनिक संज्ञा जी आहे ती N या संज्ञेने तो N, त्याचं प्रमाण आहे अगदीच इथं दर्शवलेलं आहे या आकृतीमध्ये 78.02% एवढा आहे. म्हणजे 100मध्ये 78 भाग असं म्हणूया अंदाज. आणि ऑक्सिजनचं प्रमाण 20.95 म्हणजे अंदाजे 21% एवढा आहे. आता अगदी छोटा जो भाग आहे 78.08 अधिक 20.95 यातून जो उरलेला आहे त्याच्यामध्ये एर्गॉन, झेनॉन, न्यूऑन, क्रिप्टॉन हे जे आहेत त्याला आपण रेअर म्हणूया किंवा अल्प प्रमाणात असणारे हे गॅसेस आहेत. एर्गॉन, न्यूऑन, झेनॉन, क्रिप्टॉन हे जे आहेत ते अति अल्प प्रमाणात आहेत आणि यातले बरेचसे आहेत ते निष्क्रिय आहेत, म्हणजे कोणत्याही रासायनिक प्रक्रियेमध्ये ते भाग घेत नाही. त्याचे गुणधर्मामधली एक महत्त्वाची गोष्ट की ते कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही. त्याची संयुग तर तयार होतच नाही आणि त्यांना निष्क्रिय वायू असं म्हटलं जातं. तर ते आहेत एकूण 4: एर्गॉन, झेनॉन, न्यूऑन, क्रिप्टॉन. हेलियम पण अतिशय अल्प स्वरूपामध्ये वातावरणामध्ये आपल्याला आढळून येते. हायड्रोजन सुद्धा मुक्त स्वरूपामध्ये हायड्रोजनचं प्रमाण खूप कमी आहे. हायड्रोजनचं प्रमाण खूप कमी म्हणजे 0.0004 वेळा 0.5 एवढं टक्केवारी आहे. आता ती हायड्रोजनचं प्रमाण तुमच्या लक्षात येईल की हे सगळ्यापेक्षा कमी आहे. त्यापेक्षा कमी प्रमाण असणारा म्हणजे झेनॉन आहे. झेनॉन हा वायू, झेनॉन हे मूलद्रव्य त्याच्यापेक्षा कमी आहे. आता सर्वाधिक प्रमाण जे आहे ते 0.038% हे कार्बन डायऑक्साईडचे. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामध्ये, पृथ्वीच्या वायू आवरणामध्ये अशा प्रकारे हे वायू आहे. नायट्रोजन सर्वाधिक, त्याच्यानंतर ऑक्सिजन 21% असं स्वरूप आहे. आता 21% म्हणजे साधारणपणे आपल्या लक्षात येईल की बऱ्यापैकी मोठं प्रमाण हे ऑक्सिजनचं आहे इतर वायूंच्या तुलनेमध्ये. आता
कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, आणि आपण आत्ता कार्बन डायऑक्साईड विषयी चर्चा केली. काय चर्चा केली की कार्बन डायऑक्साईडमुळं, जर कार्बन डायऑक्साईडनी जास्त जर प्रमाण असेल तर आपल्याला तापमान वाढलेलं दिसतं. कार्बन डायऑक्साईड कमी असेल तर त्याच्यामुळे तापमान कमी होतं वातावरणाचं. या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि याच गोष्टीचा आपल्याला हवामान बदलामध्ये परिचिती येते. तर हे मी आत्ताच सांगितलं ते हवेविषयीचं सांगितलेलं आहे. आता आपण नायट्रोजन नायट्रोजन चक्राचा विचार करणार. तर नायट्रोजन चक्र जे आहे, तर नायट्रोजन हा जवळजवळ 78% दरम्यान आहे. नायट्रोजन हा प्रथिनांचा एक घटक आहे, जे प्रोटीन्स म्हणतो आपण, त्याचा एक घटक आहे नायट्रोजन. आता हा जो नायट्रोजन आहे तो सजीव ऊतींचा बिल्डिंग ब्लॉक आहे, बांधकाम ब्लॉक आहे. म्हणजे हा सजीव ऊतींचा म्हणजे पेशींचा हा बिल्डिंग ब्लॉक आहे. कोणत्याही सजीवाचा आपण पेशींचा विचार केला तर त्याच्यामध्ये याचं अस्तित्व आहे. हे सर्व प्रथिनांच्या वजनाच्या 16%. प्रथिन म्हणजे प्रोटीन्स. या प्रोटीन्समध्ये हा जो नायट्रोजन आहे तो 16% असतो. आता वातावरणात नायट्रोजन भरपूर आहे, 78% पेक्षा जास्त थोडासा. तर वातावरणात नायट्रोजनचा अमर्याद साठा असं म्हटलं तर हरकत नाही पृथ्वीच्या वातावरणात. परंतु बहुतेक सजीवांना थेट वापरता येत नाही, तो तसा वापरता येत नाही. जरी त्यांच्या ऊतीमध्ये बिल्डिंग ब्लॉक जरी असेल तरी सुद्धा तो तसा डायरेक्टली आपल्याला वापरता येत नाही. नायट्रोजन म्हणून तो वापरता येत नाही. आता त्यासाठी आपल्याला त्याचं नायट्रोजनचं स्वरूप जे आहे ते अमोनिया NH3, नंतर नायट्राइट्स NO2, नंतर नायट्रेट्स NO3 यामध्ये रूपांतर करणं आवश्यक आहे. त्याशिवाय तो आपल्याला ग्रहण करता येत नाही किंवा घेता येत नाही, जेणेकरून ते वनस्पतींनी घेतले जाऊ शकते. आता वनस्पतीसाठी आपण मागेपासून पाहतोय की NPK हे खतांचे घटक असतात. आता हा जो आपण म्हणतोय नायट्रोजन, तो जसाच्या तसा घेत येत नसल्यामुळं तो या स्वरूपामध्ये पाहिजे. भरपूर साठा आहे परंतु सजीवांना तो प्रत्यक्षपणे वापरत नाही, डायरेक्टली वापरता येत नाही. तर तो नायट्रोजन फिक्स करणं आवश्यक आहे. नायट्रोजन फिक्स म्हणजे काय करणं, म्हणजे त्याचं अमोनिया NH3, ज्याला आपण अमोनिया गॅस, आता अमोनिया गॅसचं आपल्याला साधं उदाहरण घेता येईल की आपण कांदा चिरल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं, तर त्यावेळेला कांदा ह्या पदार्थापासून किंवा पदार्थ ज्यावेळी आपण मेकॅनिकली क्रश करतो किंवा कापतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून NH3 हा अमोनिया गॅस येतो आणि डोळ्यातून पाणी येतं. अमोनिया मध्ये रिपोर्टर झालं पाहिजे N2चं, NH3 म्हणजे N ह्या मूल्याला आपल्या मूलद्रव्याला ओ समजा ऑक्सिजन यांचं जर संयुग झालं तर तो वनस्पतींना घेता येईल. NH3 मध्ये झालं तर घेता येईल, NO2 मध्ये झालं तरी घेता येईल. आता 3 वेगळ्या मार्गाने हे नायट्रोजन फिक्सेशन होत. आता आपण जर पहिलं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की काही मुक्त जीवाणू आहेत.
आणि निळ्या हिरव्या शेवाळांचं ज्या वनस्पती आहे त्यांचा आपण विचार. काही मुक्त जीवाणू आहेत आणि काही वनस्पती आहे. वनस्पती कोणत्या? निळ्या हिरव्या प्रकारची शेवाळ जे आहेत ते, त्यांची नाव अनाबेना आणि स्पिरुलिना म्हणून. ही नावे जी आहेत ती टेक्निकल नावं आहेत या वनस्पती. निळ्या आणि हिरव्या वनस्पतींना जे आपण म्हणतो ते साधारणपणे ह्या वनस्पती आहेत. आपण नायट्रोजन वनस्पतींनी घेण्याच्या योग्य कशा पद्धतीने बनवलं जातो हे म्हणतोय. म्हणजेच आपण नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं हे आपण पाहतो. तर हा जो हवेतला जो नायट्रोजन N2 आहे तो NO2, NO3 आणि NH4 यामध्ये आपल्याला परावर्तित करायचं आहे, त्या रूपामध्ये न्यायचं आहे, वेगळ्या संयुगामध्ये न्यायचं आहे N2 पासून. तर काही मुक्त जीवाणू आहे, नंतर निळ्या हिरव्या शेवाळ आहे, त्यामध्ये अनाबेना स्पिरुलिना आणि सहजीवी जीवाणू म्हणजे उदाहरणार्थ रायबोझियम हे जे सूक्ष्म जीव आहेत ते. नंतर त्याच्याद्वारे नायट्रोजनची नायट्रोजनिस कंपाऊंड तयार केले जातात, संयुग तयार केले जातात. याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. मानवी औद्योगिक प्रक्रिया जर आपण घेतल्या तर तिथेही खत तयार करतात. अर्थात ते NPKचं प्रमाण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवरून त्याची नावं ठरलेली आहे. तर आता मर्यादित प्रमाणात वायुमंडलीय घटनेमध्ये सुद्धा आपल्याला NH3 हा अमोनिया मिळू शकतो. म्हणजे नायट्रोजन पासून नायट्रोजनस संयुगापर्यंत याचं हे रूपांतर करण्यासाठी काही वायुमंडलीय घटना सुद्धा उपयोगी पडू शकतात. आपण चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आता त्याच्या अगोदर आपण थोडीशी माहिती घेऊया. नायट्रोजन कोणत्याही वेगवेगळ्या कंपार्टमेंट किंवा संयुगामध्ये पूल्समध्ये बांधलेला असतो. तर बाउंड म्हणजे कोणत्या अर्थानं? तर संयुगामध्ये गेलेला असतो, वेगवेगळ्या संयुगामध्ये गेलेला असतो. आता वातावरण मध्ये आहे, नंतर मातीमध्ये आहे, नंतर पाण्यामध्ये आहे आणि सजीव आवर्ती वीज वायुमंडलीय नायट्रोजनला अमोनिया आणि नायट्रेट्समध्ये रूपांतरित करते, जे शेवटी पर्जन्यद्वारे पर्जन्यवृष्टीद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पोहोचवितात. आता वेगवेगळ्या संयुगामध्ये हा बांधलेला आहे का? तर वातावरण, माती आणि पाणी याच्यामध्ये सगळीकडच आढळते. सजीव आणि आवर्ती वीज वायुमंडली म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रिक ज्याला आपण म्हणतो. पहा आता यामध्ये वीज वायुमंडली म्हणजेच इलेक्ट्रो एअर आपण म्हणता येईल. नायट्रोजन जो आहे, आवर्ती वीज वायुमंडलीय नायट्रोजनला अमोनिया आणि नायट्रेट्समध्ये रूपांतरित करते. वातावरण ते आपल्याला नायट्रेटमध्ये मिळवून देईल, नायट्राइट्समध्ये मिळवून देईल, अमोनियामध्ये देईल वातावरणामध्ये. नंतर पाणी, माती ते कधी काही वेळेला मुक्त विषाणू, हिरव्या आणि निळ्या वनस्पती अशा स्वरूपाच्या मधून आपल्याला ते होऊ शकेल. आणि यात अधिक महत्वाचं म्हणजे काही सूक्ष्मजीव वायुमंडलीय नायट्रोजनला अमोनियम आयनमध्ये फिक्स करण्यास सक्षम आहेत.
आपण एक उदाहरणादाखल घेऊ. काही द्विदल वनस्पती आहेत. उदाहरणार्थ भुईमूग. भुईमुगाचं आपण जे रोपटं असतं ते उपटल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्याच्या खाली शेंगा आहेत. शेंगा म्हणजे भुईमुग आहे म्हणून. त्याचबरोबर गाठी असणाऱ्या मुळ्या आहेत. तर गाठी असणाऱ्या मुळ्या म्हणजेच त्या गाठीमध्ये ही जी नायट्रोजनची जी संयुग आहेत ते आपल्याला दिसतं. म्हणजे असं आढळून येतं. दिसणं म्हणजे सूक्ष्मजीव असले दिसणार नाही सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय. आता ज्यावेळेला आपण ह्याचा विचार करतोय त्यावेळेला NH4+ आयन म्हणजे हा जो आहे तो धन भारित अमोनिया म्हणूया NH4+ आपल्याला तयार मिळतो त्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने. सहजीव नायट्रिफाईंग जीवाणू ज्यांचे सहजीवन हे लेग्युमिनस वनस्पतीच्या मुळांच्या गाठीमध्ये, उदाहरणार्थ रायबोझियम. त्या वनस्पतीच्या मुळांच्या गाठी मध्ये रायबोझियम नावाचं बॅक्टेरिया आहे. आता एरोबिक बॅक्टेरिया ॲझोबॅक्टर आणि एनारोबिक क्लोस्ट्रिडियम असं म्हटलं. एरोबिक म्हणजे ज्याला ऑक्सिजनची गरज असते तो. एनारोबिक म्हणजे ज्याला जो क्लॉस्ट्रिडियम जो आपण दाखवलेला आहे सुचवलेला आहे इथं म्हणजे आपण त्याचा उल्लेख केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एरोबिक ॲझोबॅक्टर म्हणून आहे आणि एनारोबिक क्लोस्ट्रिडियम म्हणजे त्याला ऑक्सिजनची गरज नसते. नायट्रोजन युक्त कंपाऊंडसाठी आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी नायट्रिफाईंग जीवाणू जे आहेत आणि त्यांचे सहजीवन लेग्युमिनेस म्हणजे जे वनस्पती ज्याला आपण द्विदल वनस्पती म्हणतो त्या द्विदल वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये रायबोझियम असं आपल्याला आढळून येतं की ज्यामध्ये NH4+ हा आयन इथं आपल्याला आढळून येतो. म्हणजेच एक नायट्रोजनचं संयुग म्हणूया. आता हे कशामुळे तयार होतं? सहजीवी नायट्रिफाईंग जीवाणू ज्यांचे सहजीवन लेग्युमिनस वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये आहे त्याला रायबोझियम म्हटलं जातं. विशेष करून निळ्या हिरव्या याच्यामध्ये अनाबेना जाऊ शकतात आणि त्यामध्ये याचं अमोनिया आयन काही वनस्पती नायट्रसमध्ये त्याचं रूपांतर करतात. काही सूक्ष्मजीव या साठ्याचं मुळामध्ये जे साठलेलं आहे त्याचं रूपांतर किंवा त्यांचं जे स्वरूप आहे ते या जे आपण ज्याला आपण एनाबेना स्पिरुलिना म्हणतो किंवा जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या सहाय्यानं हे केलं जातं. अमोनियम आयन काही वनस्पतींनी नायट्रोजनचा स्रोत म्हणून NPK ज्याला आपण म्हणतो त्यातलं N जे आहे N बद्दलच आपण विचार करतोय ते N जे आहे ते साधारणपणे वनस्पती शोषण करतात तर ते वनस्पतीचं अन्न आहे. तर नायट्रेट्समध्ये ऑक्सिडाइज केलं जातं ते. आता सोमोनास जीवाणू जे आहेत ते अमोनियाचं नायट्राईटमध्ये रूपांतर करण्यास प्रोत्साहन देतात. ते जे जीवाणू आहेत ते प्रोत्साहन देतात. नायट्राईट नंतर नायट्रेटमध्ये त्याचं रूपांतर करतात. अशा प्रकारचं ही क्रिया याच्यामध्ये होते. आता आपण जर चित्रात पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे आपल्याला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आपल्याला इकडे डाव्या बाजूला दिसते. हे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया सूक्ष्मजीव जे आहेत
ते ज्या वनस्पतीमध्ये आढळतात त्यातले भुईमुग किंवा शेंग ज्याला म्हणतो आपण, ते आपल्याला इथं त्या वनस्पतींच्या मुळाच्या गाठीवरती आढळून येतं आणि त्यात हे बॅक्टेरिया असतात. आता पहा, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया लिव्हिंग इन लिग्यूम रूट मॉड्यूल्स असं नोड्यूल्स. तर हे द्विदल वनस्पतीच्या मुळाच्या गाठी ज्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. आता तीच वनस्पती हरिण, ससा, गाय ही मंडळी खातात. तर ते खाल्ल्यानंतर पुढचा गोष्ट अशी आहे की एक वनस्पतीचं झाड आपण लक्षात घेतलं, मोठा वृक्ष जर लक्षात घेतला तर त्याचा या ते सुद्धा हे जे नायट्रोजन जमिनीमध्ये उपलब्ध आहे ते घेतलं जातं. आता ते घेतल्यानंतर NPK द्वारे, NPK आणि वॉटर यांच्याद्वारे वनस्पतींची वाढ होते आणि ते त्याचे मोठे वृक्ष होतात. झालं म्हणजे हा नायट्रोजन जो आहे तो घेतला गेला, वनस्पती घेत आहेत. तर वनस्पतीने घेतल्यानंतर पहा, आता वनस्पतीने घेतला, त्याच्या वाढ झाली, नंतर त्याच्यापासून त्यांची फळं तयार केली किंवा ज्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या, अन्न तयार केलं म्हणून, फळं म्हणजे अन्न तयार केलं. आता अमोनिफिकेशनच्या बाबतीत इकडं आपण डाव्या बाजूला जर विचार केला, नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया, जमिनीमध्ये सुद्धा काही बॅक्टेरिया आहे की ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्स केला जातो, म्हणजे N22 वेगळ्या फॉर्ममध्ये अशा स्वरूपात आपल्याला मिळतं आणि त्याच्यापासून आपल्याला जो आहे तो अमोनिया मिळतो. आता अमोनिया म्हणजे NH4 प्लस. आता अमोनियम म्हटलेलं आहे या चित्रामध्ये, अमोनियम तयार होतं. नंतर परत नायट्रिफाईंग बॅक्टेरिया, ते त्याच्यानंतरची स्टेप आहे नायट्राइट्स NO2, नंतर परत नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आणि त्याच्यापासून नायट्रेट्स तयार होतात NO3 मायनस, त्याच्यावरती ऋणभार असतो म्हणून त्याला मायनस असं म्हटलं. आता ह्या सगळ्या गोष्टी NO3 इकडून आलेला, NO2 पासून NO3 झालेला आणि इकडून आलेला जो NH4 प्लस आहे त्याच्यावर झालेली प्रक्रिया आणि नंतर NO2 मिळालेला आहे, नंतर NO3 मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते जे आहे ते वनस्पती घेतात नायट्रेट्स, तीच नायट्रेट्स जे आहेत NO3 मायनस, डिनायट्रिफाईंग ॲक्शन होते काही बॅक्टेरियांची. तर ते झाल्यानंतर उरलेला जो नायट्रोजन आहे तो हवेमध्ये जातो, अन्न तयार केलेला तो जातोय, नंतर जो डिनायट्रिफिकेशन उजव्या बाजूला दाखवलेला आहे त्याच्यापासून जातोय आणि तो परत वातावरणामध्ये येतो. इथं कुठेही तुम्ही पाहाल की साधारणपणे इथं मध्ये थांबण्याचा किंवा मध्ये अडकण्याचं काहीच कारण नाही. आता तो नायट्रोजन घेतल्यानंतर वनस्पतीची वाढ वगैरे होते आणि नंतर वनस्पती मृत झाल्यानंतर त्याचं विघटन होऊन परत आणखी अमोनिया मिळू शकतो. इथं पिवळ्या ह्याच्यामध्ये, पिवळ्या चौकटीमध्ये हे दाखवलेलं आहे डिकम्पोजर्स, म्हणजे विघटकांचा, म्हणजे बॅक्टेरिया किंवा अन्य जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा कार्य जे आहे ते साधारणपणे अमोनियममध्ये किंवा अमोनियामध्ये रूपांतर करतं, तो जो कार्बन आहे. आता आपल्या लक्षात येईल सूक्ष्मजीवांचं नायट्रोजन सायकलमध्ये फार मोठा सहभाग, मोठा सहभाग. आता
ज्याला आपण ह्या चित्राविषयी आपण माहिती घेतलेली आहे सगळी. आता जर आपण डाव्या बाजूला विचार केला तर नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया आहे. इकडे विचारलं केलं तर नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहेत की जे NO2 पासून NO3 देतात. मग ते NO3 जे आहे ते वनस्पती घेतात. नंतर काही वातावरणीय ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये डिनायट्रिफिकेशन करून आपल्याला काही बॅक्टेरियाकडून ज्या गोष्टी मिळायच्या आहेत, ज्या आवश्यक वाटतात त्या आपण मिळवतो. आता या सगळ्यामध्ये नायट्राइट टू नायट्रेट नंतर आपल्याला जे आहे ते वनस्पती घेतात. वनस्पतींचं परत हे होतं. परत डिकम्पोजर्स आहेत. परत नंतर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत जे आपण एनाबेना स्पिरुलिना असं जे म्हणतो ते आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मातीतील जीवाणूंनी संश्लेषित केलेले नायट्रेट वनस्पतीने शोषून घेतलं जातं. एन म्हणून NPK मधलं N घेतात. अमायनो अम्लामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. अमायनो ॲसिड्स म्हणूया की त्या नायट्रोजनचं परत अमायनो ॲसिड्स म्हणून तयार केलं जातं जे प्रथिनांचं घटक आहे. आता अमाइन हा आणखी गुंतागुंतीचा पदार्थ आहे की जो प्रथिनाचा ज्याला आपण म्हणतो की नायट्रेट वनस्पतीने शोषून घेतल्यानंतर अमायनो ॲसिड्स जे आहे ते तयार केले जातात आणि त्यामध्ये प्रथिनांचे घटक हे नायट्रोजनचे असू शकतात. हे अमायनो आम्ल नंतर परिसंस्थेच्या उच्च ट्रॉफिक स्तरामध्ये स्वरूपात मातीमध्ये पडते. पहा, समुद्रापासून नंतर पृथ्वीपासून जे नायट्रोजन फिक्सेशन होतं ते नायट्रोजन फिक्सेशन झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्या लक्षात येईल की नायट्रोजन हा वनस्पतीने ॲब्सॉर्ब केलेला आहे. त्या ॲब्सॉर्ब म्हणजे शोषण केल्यानंतर त्यांचं परत अन्न तयार झालेलं आहे. परत त्या ज्या वनस्पती आहेत त्या मृत पावलेल्या आहेत त्याच्यापासून आपल्याला कार्बन आणि बाकीच्या गोष्टी ज्या मिळालेल्या आहेत तिथं आणखी बॅक्टेरियांचे ॲक्शन होऊन आपल्याला नायट्रोजन मिळतो. म्हणजे जेवढा नायट्रोजन आपण खर्च केलेला आहे किंवा खर्ची पाडलेला आहे तेवढाच इतर प्रमाणामध्ये तयार होऊन म्हणजे अगदी आपल्याला असं म्हणता येणार नाही अगदी नेमक्या तेवढ्याच प्रमाणात तयार झाला आहे वगैरे, पण ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजेच परत तो आयन जो आहे तो परत त्या सायकलमध्ये येतो. आता सर्व जीवांच्या उत्सर्जनादरम्यान आणि मृत्यूनंतर नायट्रोजन अमोनियाच्या स्वरूपामध्ये मातीत परत येतो. माती आणि महासागरामध्ये विशेष डिनायट्रिफाईंग जीवाणू आहेत. त्यांना सिडोमोनॅस असं म्हटलं जातं. डिनायट्रिफाईंग जसं आपण मगाशी सांगितलं ती जी प्रक्रिया आहे ही जी होते ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरती होते. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि यामध्ये परत नायट्रेट्स नंतर त्यांचं डिनायट्रिफिकेशन झाल्यानंतर ते परत आपल्याला N2च्या स्वरूपामध्ये नायट्रोजन वायूच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि हे नायट्रोजन चक्राचं महत्त्व जे आहे ते अन्न साखळीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे या स्वरूपाचं की आपल्याला परत जो ह्याच्यामधला हवेमधला नायट्रोजनचा साठा आहे इतक्यापर्यंत आपल्याला तो ठेवता येतो. अशा प्रकारे नायट्रोजन सायकल ही पूर्ण होते. आता आपण आज जे पाहिले ते परत एक वेळ संक्षिप्तपणे त्याचा पुनरुच्चार करू. आपण पाहिलेलं आहे की जलचक्र कसं होतं, त्यामध्ये समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन, परत योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा प्रेसिपिटेशन किंवा बर्फ आणि पाणी, बर्फ आणि पाणी
परत जमिनीवरून नद्या, नाले, ओढे, नंतर समुद्र, परत समुद्राचं बाष्पीभवन, परत पाऊस, अशा स्वरूपाचं अतिशय सोपं चक्र. नंतर कार्बन चक्र. कार्बन चक्रामध्ये आपण पाहिलं की कार्बन हा कमी किरकोळ घटक असला तरी प्रत्येक ठिकाणी आहे. कार्बन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे. कार्बन इनऑर्गॅनिक म्हणजेच ज्याला आपण असेंद्रिय म्हणतो तशा स्वरूपामध्ये आहे. कार्बन सेंद्रियमध्ये आहे, CHOच्या स्वरूपामध्ये आहे. कार्बन सर्व सजीवांचा एक बिल्डिंग ब्लॉक आहे, प्रथिनांचा तो घटक आहे, साखरेचा घटक आहे, त्याच्या लिपिडचा घटक आहे. तर सर्व वनस्पती आणि प्राण्यांचे प्लाझ्मा पटल आहे ते यांचा कार्बन देखील एक भाग आहे. महासागरामध्ये कार्बन आहे. पाणी कार्बन डायऑक्साईड चं शोषण करतात. अगदी हवा खडकामध्ये सुद्धा कार्बन आहे. कार्बन म्हणजे कार्बन आहे याचा अर्थ कार्बनीय संयुग किंवा कार्बन. कारण पृथ्वी एक गतिशील घटक आहे. कार्बन स्थिर राहत नाही, तो वेगवेगळे स्वरूप धारण करतो. कार्बन चक्रातील कार्बन एकतर ऑर्गॅनिक किंवा अजैविक अशा स्वरूपाचा असतो. ऑर्गॅनिक म्हणजे CHO याच्या स्वरूपामध्ये. बहुसंख्य अजैविक कार्बन डायऑक्साईड म्हणूनच आहे, ज्याला आपण इनऑर्गॅनिक म्हणतो. तर अजैविक म्हणजेच इथं या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बोनेट्स, हायड्रोजन कार्बोनेट, बायकार्बोनेट्स अशा स्वरूपामध्ये हा उपलब्ध आहे. तर पृथ्वीवरील वनस्पती, हिरव्या वनस्पती क्लोरोफिलच्या मदतीनं, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू हा जो तयार असलेला किंवा तयार झालेला आहे तो ॲब्सॉर्ब करतात, म्हणजेच शोषण करतात. प्रकाश संश्लेषणामध्ये नंतर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर त्यामधूनही आपल्याला CHO म्हणजे फळं किंवा त्यांचं वनस्पतीने तयार केलेलं अन्न मिळतं. म्हणजे परत आणखी त्यातला काही कार्बन मिळतो. आता या सगळ्या प्रक्रियेद्वारे जे आहे त्यामध्ये आपल्याला कार्बन हा म्हणजे CO2 जर काढून टाकला तर वातावरण थंड होईल, आणि वातावरणात खूप कार्बन असेल म्हणजे CO2 असेल तर वातावरण उबदार होईल. आणि त्याच्यानंतरचं आहे ते आपण जागतिक कार्बन चक्र पाहिलं. जागतिक कार्बन चक्रामध्ये कार्बनच फक्त अनेक लाखो वर्ष जो पुरला जाऊ शकतो किंवा जो समुद्राच्या तळाशी ठेवला जाऊ शकतो, एवढाच फरक फक्त आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला कार्बन चक्राच्या लक्षात आलेल्या आहेत. नंतर आपण हवेचे प्रमाणाविषयी बोललो. हवेचे प्रमाण जे आहे ते हवेच्या घटकांचं प्रमाण आपण पाहिलं. त्यामध्ये नायट्रोजन सर्वाधिक आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन, नंतर जे अक्रियाशील किंवा ज्याला आपण इनर्ट गॅसेस म्हणतो ते आहेत, आणि नंतर बाष्पाचंही प्रमाण आपल्याला दिसून येईल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला लक्षात येतं की नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे, परंतु नायट्रोजन हा वनस्पतीसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला उपयोगाचा नाही. त्यासाठी नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजनचं जे रूपांतर वेगवेगळ्या संयुगामध्ये करायचं आहे की जेणेकरून आपल्याला नायट्रोजन हा वनस्पतींच्यासाठी खत म्हणून किंवा वनस्पतींचं अन्न म्हणून आपल्याला उपयोगी पडेल. आता नायट्रोजन सायकल ही कशा पद्धतीने चालतं हे पाहूया. हवेतील प्रमाण नायट्रोजनचं भरपूर आहे. नायट्रोजन च्या नंतर नायट्रोजनवरती प्रक्रिया करणारे जे आहेत ते डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहेत. इकडं जे हे द्विदल वनस्पतींच्या मुळाशी असणारे जे आहेत ते नोडल्स आहेत, म्हणजे मुळावरती असलेल्या गाठी आहेत, तिथे बॅक्टेरिया असतात, ते नायट्रोजन फिक्स करतात. नंतर काही वातावरणीय क्रिया, वीज पडणे वगैरे यामधून आपल्याला नायट्रोजन फिक्स होऊ शकतो. नंतर नायट्रोजन फिक्सिंग सॉईल बॅक्टेरिया आहेत. नंतर त्याच्यापासून अमोनियम तयार होतं. नायट्रिफाईंग बॅक्टेरियापासून आपल्याला नायट्रेट्स मिळतात आणि नायट्राइट्स मिळतात. आणि नायट्राइट्स नंतर नायट्रेट्स मिळाल्यानंतरच
आपल्याला ते वनस्पतींना परत मिळतं. अशा प्रकारे नायट्रोजन सायकल. तर आजच्या या व्याख्यानामध्ये इतकंच. थँक्यू.